सेकंड एक्झाम्पल बघूया. काय आहे, एक्स मायनस वाय इक्वल टू 10. आता ह्या साईडला एकच व्हेरिएबल ठेवायचा आहे. आपण ठेवणार कोणता, एक्स. शक्यतो कॉम्प्लिकेट नाही करायचं, फक्त इकडे एक्स ठेवा, बाकी जे असेल पाठवून द्या. चला इकडे काय ठेवू आपण, एक्स आला इक्वल टू आहे जशाच तसा. काय आहे, वाय. आता वाय तर त्याला म्हणा थांब जरा, इकडे काय आहे 10 जशाच तसा. तो पहिलेच तिकडे म्हणून काय करायचं जशाच तसा. आता आपण या वायला बोललेलो चल निकल, तर जाताना तो जाईल, पण काय करणार, साइन चेंज करून जाईल. मायनस आहे म्हणून तिकडे इकडे आल्यावर काय होणार, तो प्लस. ओके, आले का सिंगल फॉर्म मध्ये, आलं बघा. या साईडला एकच व्हेरिएबल राहिला आणि इकडे किती आला, बाकी सगळे इकडे आले. आता हे बघा, हे जरा इम्पॉर्टंट आहे, इथं पण लक्ष द्या. 3x प्लस 4y मायनस 7. ओके, आता ह्या साईडला काय आहे, एक्सच ठेवणार आहे आपण, तर म्हणून एक्स जे आहे ते जसंच तसं लिहा. काय आहे 3x. ओके, जसंच तसं लिहिलं आपण. आता बात पहिले काय -7 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, तो +7. मग -7 ला आपण पहिले पाठवून देऊ. चला इक्वल टू जसाच तसा -7 ला पाठवून दिलं, काय होला +7 झाला. नंतर हा +4y त्याला पण पाठायचं, इकडे प्लस आहे, तिकडे झाल्यावर काय होणार, तो -4y आला, -4y. आता तुम्ही म्हणणार झालं, नाही. या साईडला आपण काय बोललो, फक्त एक्स ठेवायचा. एक्सच्या सोबत इथं 3 पण आहे ना कोएफिशियंट, त्याला पण पाठवून द्यायचं. त्याला म्हणायचं हो तुझी पण जागा इथं नाही, चल निकल इथं ठेवायचा एक्स. पण इथं काय 7 - 4y हे आलेला आहे आपला. आणि इथं काय मल्टिप्लाय मध्ये, इकडे जायल्यावर काय होणार, तो डिवाइड मध्ये, म्हणून लिहा 3. आला का सिंगल फॉर्म मध्ये, आला का, किती आला एक्स, आणि बाकी सगळे इकडे गेलेले. आता ही झाली फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये काय, कन्वर्जन. एका साईडला फक्त एकच व्हेरिएबल ठेवायचा, व्हेरिएबलच ठेवायचा कोणतं पण, फक्त आपण एक्सच ठेवला, बाकी सगळं तिकडं. कोणता वाय असेल तो तिकडं, कॉन्स्टंट असेल तो तिकडं कुठं, इक्वल टू च्या साइनच्या पुढं. आणि जाताना ते काय व्हेरिएबलचे जे साइन आहे ते पण चेंज होणार, प्लस असेल मायनस, मायनस असेल प्लस. सेकंड स्टेप.